3,000 शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार आहे। जिल्ह्यामध्ये 184 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिन्यांतर्गत पहिलं 2 प्रकल्प कार्यान्वित झालेत। 840 एकर शासकीय जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आणि 44 ठिकाणी 41 उपकेंद्रांसाठी विकेंद्रित सौर प्रकल्प, यातून 184 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। सुरेंद्र आकुडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सुरेंद्र, शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, सविस्तर तपशील। नक्कीच, खरं तर विदर्भात बघितलं तर अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असतात। नापिकी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात। त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी बातमी त्याच्या समोर येत आहे। जवळपास 3,000 शेतकऱ्यांना आता दिवसा देखील वीज मिळणार आहे। खरं तर शेतकऱ्यांना सुरुवातीला रात्री कालीन वीज मिळत होती, आता दिवसा देखील वीज मिळणार आहे। जिल्ह्यात 184 मेगावॅटचे वीज प्रकल्प जे आहे ते निर्माण होणार आहे आणि त्या अनुषंगाने काम देखील सुरू झालं। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत पहिले 2 प्रकल्प जे आहेत ते कार्यान्वित आहे आणि यामध्ये 184 शासकीय 840 शासकीय जमिनीचे अधिग्रहण जे ते करण्यात आले। आता 44 ठिकाणी 41 उपकेंद्रांतर्गत वीज प्रकल्प जे आहे 100 मेगावॅटचे वीज प्रकल्प जे आहे त्याची वीज निर्मिती सुरू होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अगदी सुरेंद्र, पण या वीज निर्मितीनंतर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय समोर आल्यात? नक्कीच, खरं जर बघितलं तर शेतकऱ्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो नापिकीचा। त्यामुळे दिवसा त्यांना वीज मिळत नव्हती। विहिरीला पाणी देखील असलं ते वीज मोटरच्या माध्यमातून त्या वीजचं पाणी देखील शेतकऱ्यांना देता येत नव्हतं। मात्र आता दिवसा त्यांना वीज मिळत असल्याकारणाने त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि या सगळ्या कारणामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा एक प्रश्न जेव्हा तो शेतकऱ्यांना चांगली सुविधा या ठिकाणी मिळणार आहे आणि शेतकरी आत्महत्या त्याचं प्रमाण जे कमी होईल असं एक चित्र या ठिकाणी दिसतं। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अगदी धन्यवाद सुरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।